सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकाळा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इंहिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. 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 हा एक क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे. सुरुवातीला विश्रांती. करूया चक्की चालन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. थोडस कमरेत पुढे झुकायचं आणि गोलाकार फिरायला सुरुवात. उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज. लोअर बॅक मधून पुढे. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. पुन्हा कमरेतनं पुढे आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4
5 वेळा झाले की थांबायचे. दोन्ही पाय तसेच ठेवायचे आणि मग बटरफ्लाय. पावलं जुळवून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सही सोडूया. डोळे अर्ध मिटून घ्यायचे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. चेहरा शांत. सीटचा भाग आणि आपल्या मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. डोळे मिटून त्या स्थितीचा अनुभव करूया. नेक रोटेशन. शक्य असेल तर डोळे मिटलेलेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि सुरुवात करायची. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला. तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवून कृती करा. यथाशक्ती सावकाश. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे. दोन्ही बाजूनी झालं की थांबायचं. सावकाश मान सरळ करायची आणि श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. असं हळूहळू आपला स्पीड वाढवायचा आहे. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस. पाठीतून आपण सरळ होत. सावकाश थांबायचंय आणि याच्यातूनच पुढे करणार आहोत आपण कूर्मासन. दोन्ही पावलं जी आपली जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आहेत ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत. आणि उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढायचा. डाव्या पोटरी खालून डावा हात. दोन्ही हात तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त स्प्रेड करता येतील तेवढे स्प्रेड करायचे. आणि आपलं कपाळ शेवटी पावलाच्या दिशेने सैल सोडायचं किंवा कपाळ पावलाला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष. पाठीतून आपण ताणले पाठकणा ताणला गेलेला आहे. ज्यांना पाठीचा आणि वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ थांबू नये. इथे यथाशक्ती थांबायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वासाची जाणीव. आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. मान मध्ये सैल सोडायची. करणार आहोत अर्धमस्तिष्कासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे आणि डावा पाय आडवा फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ. उजवा हात मागे असेल आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे. शक्य असेल तर डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत जात नसेल तर समोर नवेळखा द्या. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा हात जो मागे सपोर्ट साठी जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि इथे थांबण्याचा प्रयत्न. पूर्णपणे पोटावर आणि गळ्यावरती ट्विस्ट आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. उलटचाल करताना आधी मान सरळ करायची. हाताचा विळखा जो आहे तो सोडून द्यायचा आहे. खाली असलेला डावा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला उजवा पाय. आणि थोडा वेळ विश्रांती. आणि हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे आणि खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याचे टाच सीटच्या जवळ. बरोबर. आता डावा हात मागे. शक्य असेल तर उजवा हात वर घ्यायचा आहे डोक्याच्या दिशेने आणि उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाचं पाऊल किंवा अँकल पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. हात पावलापर्यंत अँकल पर्यंत जात नसेल तर समोर विळखा द्या आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. जो हात मागे जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर जाईल. आपला खांदा मागून थोडासा ओपन करायचा आहे.
मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि त्याचबरोबर जाणीव श्वासाची. उलट चाल करताना सावकाश आधी मान सरळ होईल. हातासमोर खास सोडून द्या समोरनं. आणि खाली असलेला उजवा पाय सरळ करा. आणि मग डावा पाय. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले आहेत हात शरीराच्या वर. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय समोरनं फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. मग खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. दोन्हीही आपले हाताचे जे तळवे आहेत ते पावलाच्या तळव्यांवर ठेवायचे. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे थोडस पुढे झुकून. आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर. बरोबर आपले पाय लॉक लॉक होऊन जातात. बरोबर. उजवा गुडघा वर आहे त्यामुळे प्रथम डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर. आणि मग उजव्या हाताचा तळवा. हाताची जी बोटं आहेत ही जमिनीला पॉइंटेड. पाठकाणा सरळ. डोळे मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. मेडिटेटिव्ह आसन आहे हे गोमुखासन. श्वास घेतोय सोडतोय. पुढे करणार आहोत आपण बद्धहस्त गोमुखासन. आणि त्यासाठी आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. त्याला एक खेच द्यायचा आहे वरच्या दिशेने. एक खेच द्या आणि तो मागे फोल्ड करा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. जर हातांची बोटं सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिन पकडायचे, एका हातामध्ये एक टोक आणि दुसऱ्या हातात दुसरं टोक. समोर बघायचंय, मान सरळ असेल. आणि डोळे मिटून पुन्हा एकदा या स्थितीचा अनुभव. कमरेपासून ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत उजवी बाजू ताणली गेली आहे त्याची जाणीव. फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल किंवा खांदेदुखी असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. श्वास घेतोय सोडतोय. समोर बघून डोळे मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर ताण नाहीये. उलट चाल करताना डोळे उघडूया. आधी डावा हात खाली आणायचा आहे, मग वर असलेला उजवा हात. डावा पाय प्रथम सरळ करूया आणि मग वर असलेला डावा उजवा पाय. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता सुरुवातीला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. मग खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. दोन्हीही पायांनी आपण एक एकदा हे आसन करतो. पुन्हा तसंच थोडस वर सीटचा भाग उचलून पावला आपले पाय आपले आपण लॉक करून घ्यायचे. प्रथम उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, मग डावा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पुन्हा या स्थितीचा अनुभव डोळे मिटून. कुठल्या बाजूने आपण हे आसन अगदी सहज करू शकतो हे आपलं आपण तपासून बघूया. पुढची कृती बद्धहस्त गोमुखासन. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. त्याला एक हलकासा खेच द्या. तो मागे फोल्ड करा. खाली असलेला उजवा हात मागे न्यायचा आहे. दोन्हीही आपल्या हाताचा जो दंड आहे तो आपल्या डाव्या कानाला लागेल. नजर समोर. डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा. डावी बाजू कमरेपासून हाताच्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. चेहरा शांत आणि जोर श्वासाची. उलट चाल करताना प्रथम उजवा हात खाली येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा, मग वर असलेला डावा पाय. एकेका पायाने स्थिती सोडून द्यायची आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. करणार आहोत आपण उष्ट्रासन. तर त्याच्या आधी आपण थोडस गुडघ्यांवर चालणार आहोत आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. मॅटच्या एका टोकाला यायचंय आणि थोडस गुडघ्यांवर चालूया. मॅटच्या एका टोकाला येऊन सुरुवातीला पुढे चालायचंय आणि मग तसंच मागे यायचं. तोल जात असेल तर हात कमरेवर ठेवा. बरोबर. आणि आता साईडने चालायचंय, बाजूने चालायचंय. पुन्हा मॅटच्या एका टोकाला येऊन थोडस साईडने चालायचं. बरोबर. आणि पुन्हा मध्यभागी या. मध्यभागी आल्यानंतर थांबायचंय. करणार आहोत आपण उष्ट्रासन. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. अगदीच कंबरदुखी किंवा आपला हात सुद्धा पावलापर्यंत नसेल ना, तर पावलांचं माउंटन करा. म्हणजे टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. शक्य असेल तर पावलं जमिनीकडे फ्लॅट. गुडघे आणि मांड्या जुळलेले ठेवा. तोल जात असेल तर मात्र थोडस अंतर ठेवा. दोन्ही हात आता आपल्या कमरेवरती, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, जेवढा शक्य आहे तेवढं. सुरुवातीला उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे तुमचा बॅलन्स गेला, तुमचं म्हणजे तुमचा हात अगदी छान पोचला की मग मागून डाव्या हाताने डावी टाच पकडा. जर तोल जात असेल तर मात्र एक एक हाताने करा. पण छान, म्हणजे तिघांचं पण खूप छान झालंय, परफेक्ट आहे. मान मागे सैल सोडा आणि इथे यथाशक्ती थांबा. माझ्या सूचनेची वाट न बघता उलट चाल केली तरीही चालेल. छान. उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर घ्या आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून. आता जे आपण आसन केलं त्या आसनामुळे कुठल्या शरीराच्या भागावर ताण आणि दाब होता हे आपलं आपण तपासून पहा. आपला पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती प्रेशर होता. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले होते. त्यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण योग मुद्रा. आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड जेथे आपला पाठीचा मणका आहे, शेवटचं वाकड हाड तिथे ठेवायचे. नजर समोर. थोडीशी आपली हाताची कोपरं मागच्या बाजूने हलकीशी खेचून घ्या. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे सुटेल. आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येतोय, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतोय, त्यानंतर आपला गळा, हनुवटी आणि शेवटी आपलं कपाळ जे आहे हे जमिनीकडे सैल सोडा किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हाताची पकड थोडीशी ढिली करा आणि या स्थितीमध्ये थांबा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त वेळ थांबू नका. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पाठकड्यावरती ताण, पोटावरती प्रेशर. उलट चाल करताना हाताची पकड थोडीशी घट्ट करा. थोडेसे खांदे कोपरं मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले आहेत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडा. दोन्ही हात मांडीवरती. थोडा वेळ या इथे थांबा, काही सेकंद. रक्ताची दिशा, रक्त प्रवाहाची दिशा जी बदलली होती ती पुन्हा एकदा पूर्ववत होतीये. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि डावा. थोडा वेळ विश्रांती.
आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये घ्यायचंय. कुठून उभं राहायचंय? दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण वायू निष्कोनासन. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते उजव्या हाताची चार बोटं उजव्या पावलाखाली घ्यायची आहेत, डाव्या हाताची चार बोटं डाव्या पावलाखाली घ्यायची आहेत. आणि आता श्वास घेत घेत खाली बसायचंय, नजर सिलिंगकडे, आणि श्वास सोडत वर यायचंय. अशा प्रकारे कृती. ठीक आहे. श्वास घेत खाली. बरोबर. बरं, आता आपले हात आहेत ना ते आतल्या बाजूने घ्या. हा, बरोबर, आतल्या बाजूने घ्यायचे. ठीक आहे. श्वास घेत खाली आणि मग श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली यायचंय आणि आता इथे थांबायचंय. हाताची जी बोटं खाली आपल्या पावलाच्या खाली आहेत ती काढून घ्या. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बरोबर. हा, थोडीशी पावलांमध्ये डिस्टन्स घ्या, म्हणजे थोडंसं उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. हा, बरोबर. पाठकडा सरळ, नजर समोर. ही स्थिती आपली पक्की झाली की मग पुन्हा एकदा ट्विस्टिंग. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचंय, मागची भिंत बघायची, मग सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. छान. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बरोबर. छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा इथे. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश टाचा खाली येतील आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं, म्हणजे उठून उभं राहायचं. श्वास घेत घेत उठून उभं राहा. हात खाली आणि विश्राम. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता बद्ध हस्त. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, आपल्या हातांची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. थोडीशी लांब असेल. आता इथे पुन्हा खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येत आहेत. आता आपले हात जे आहेत हे हळूहळू जमिनीच्या दिशेने ताणायचा प्रयत्न करा आणि कमरेतनं थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या. पोट पुढे न आणता कमरेतनं बॅकवर्ड बेंड. जेवढं शक्य आहे तेवढं. बरोबर. आणि मग शेवटी मान आपली थोडीशी मागे सैल सोडा. चेहरा सिलिंगला समांतर. हा, छान. सावकाश मान सरळ, उलटचाल. आधी हात थोडेसे रिलॅक्स करा. जे सीट पासून लांब होते ते पुन्हा सीटच्या जवळ घ्या, थोडेसे रिलॅक्स. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. बघा, श्वास घेत हलकस मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. आपले हात वर आणि आपला चेहरा जमिनीला समांतर. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. बघा, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. ठीक आहे. हा, बरोबर. परफेक्ट. बरोबर. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. आपल्या हातामध्ये मुवमेंट न करता आपण कमरेतनं पुढे मागे होतोय. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. सावकाश मध्यभागी या. थांबा. हाताची पकड ढिली करा
आणि मग ती सोडून द्या. विश्राम. काल आपण चंद्र नमस्कार पाहिले. आज आपण डायबिटीज वाले सूर्यनमस्कार करणार आहोत. तर त्याच्या आधी आपण एकदा 2 आवर्तने चंद्र नमस्काराची करूया आणि मग डायबिटीज वाले सूर्यनमस्कार करूया. तर त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. 2 आवर्त चंद्र नमस्कार. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे वीरासन. 4 वीरासन. 5 दंडासन, हात खाली, डावा पाय मागे. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 उजवा पाय पुढे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीला न टेकवता दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर वीरासन. बरोबर, छान. थोडासा पाय वर उचला. अनुराधा. म्हणजे पूर्ण खाली. हा हा, आता बरोबर, परफेक्ट. त्याच्यानंतर 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्यायचा आहे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक आवर्तन करूया. पुन्हा 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 पुन्हा एकदा डावा पाय मागे वीरासन. गुडघा जमिनीला न टेकवता बरोबर खाली बसलं थोडस. वीरासन. 5 दंडासन. दोन्ही हात खाली टेकवायचे. उजवा पाय मागे, नजर समोर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. सावकाश, बरोबर. 10 हस्तपादासन. दोन्ही हात खाली घ्या, डावा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. थोडा वेळ विश्रांती. मुखस्तुती करून त्या श्वासाची गती वाढली असेल तर. आणि आता आपण बघूया डायबिटीज वाला सूर्यनमस्कार. डायबिटीज वाला यासाठी की इथे पोटावरती प्रेशर येतो म्हणून. जिथे आपल्या पॅनक्रियाज असतात तिथे एक प्रकारचं प्रेशर येतो, म्हणून याला डायबिटीज वाला म्हणतात. तर हा कसा करायचा दाखवते. इथे सुद्धा 5वी आणि 9वी जी स्टेप आहे ती थोडीशी डिफरन्स आहे. तर बघून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. सुरुवात तर आपण सूर्य गायत्री मंत्रानेच करणार आहोत, पण आता आपण आधी स्टेप बघून घ्या. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. आता इथे 5वी जी स्टेप आहे जी आपण दंडासन करतो ती आता इथे आपल्याला शशकासन करायचे. शशकासन. त्यानंतर 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा एकदा शशकासन. 10 अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. अशा प्रकारे आपल्याला हे सूर्यनमस्कार करायचे आहेत. म्हणजे इथे आपली जी 5वी आणि 9वी जी स्टेप आहे ती जी आहे ती आपली शशकासनची असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याची जी सुरुवात आहे ह्या सूर्यनमस्काराची ती हस्त उत्तानापासून होत आहे. म्हणजे जे आपण नमस्कार आसन करतो ते न घेता डायरेक्ट आपले हात वरती जातील. ठीक आहे, सुरुवात करूया.
दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक हस्त उत्तानासन, दोन हस्त पादासन, तीन उजवा पाय मागे अश्वसंचलन, चार डावा पाय मागे दंडासन, बरोबर. पाच शशकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग आपल्या पायावर आणि आपले हात तसेच सरळ असतील. पाच आपण केले शशकासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, बरोबर. आठ पर्वतासन, नजर आपली नेवल रिजनकडे. नऊ पुन्हा एकदा शशकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, सीटचा भाग पायावर, पावलं जमिनीकडे फ्लॅट. नऊ शशकासन. दहा उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. बरोबर. अजून एक करून घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम मित्राय नमः. एक हस्त उत्तानासन, दोन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलन, सॉरी, तीन डावा पाय मागे अश्वसंचलन, चार दंडासन, उजवा पाय मागे स्लॅन्टिंग पोझिशन, पाच शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर आणि हात तसेच आहे वरच्या दिशेने सरळ. पाच शशकासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ शशकासन, पुन्हा एकदा. 10 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. आता दोन सूर्यनमस्कार आपण नॉर्मल करून घेऊया. ओम खगाय नमः. दोन नमस्कार, सॉरी, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन. आता आपण नॉर्मल सूर्यनमस्कार करतोय. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम भास्कराय नमो नमः. दोन हस्त उत्तानासन, तीन चार डावा पाय मागे घ्या, पाच सहा सात आठ नऊ डावा पाय पुढे, 10 11 12. मुखदुखी, श्वासाची गती वाढली असेल, सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आता आपण एक ऍडव्हान्स आसन शिकण्याचा प्रयत्न करूया, जे म्हणजे हलासन आहे. दर्शनाताईंना तर येतच, पण तुम्हाला पण येतं. अमृताताई केलंय कधी हलासन? फक्त ओके.
ठीक आहे. शिंदे सर, तुमच्यासाठी हे नवीन आहे हलासन, कारण की हे एक ऍडव्हान्स आसन आहे. तर इथे जर कुणाला हल हल म्हणजे काय, नांगर, नांगरासारखा आकृतिबंध असतो या आसनामध्ये. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कंबरदुखी, सिव्हिअर कंबरदुखी किंवा सर्वायकलचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे हलासन करणं टाळायचं आहे. आणि हलासनामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, तर आपल्या पोटावरती एक प्रेशर येतो, त्यामुळे आपलं अन्नपचन चांगलं होतं. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी खूप छान आसन आहे. पाठकणा आपला अधिक फ्लेक्झिबल राहतो, म्हणजे याच्याने त्याचं आरोग्य सुधारतं या हलासनाने. तर हे थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आता इथे अमृताताईंनी आधी योगाभ्यास केला, त्यामुळे त्यांना माहिती आहे. आणि दर्शनाताई आधीच त्या खूप महिन्यांपासून इथे आहेत जॉईन, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे. दुसरं कोण आहे? हा, वंदनाताई आहे, तर त्यांचा व्हिडिओ बंद आहे, त्यामुळे करताना काळजी घ्या. शक्य असेल तरच करा, किंवा आपण अर्ध हलासन सुद्धा करू शकतो. तर हे कसं करायचं हे आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर त्यासाठी आधी पाठीवर पडून विश्रांती. थोडंसं कंट्रोल मुवमेंट आहे, म्हणजे इथे आपल्याला खूप सांभाळून कृती करावी लागते. तर दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. एकदा हे पाय आपले वर आले की मग आपल्या हाताच्या आधाराने सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. बघा, हे आपण आधी पण शिकलो होतो, सीटचा भाग वर उचलणे, त्याला आपला सपोर्ट देणे हाताचा. त्यानंतर आपले जे हे पाय आहेत ते हळूहळू जमिनीच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. बघा, हाताच्या आधाराने आपले हात जमिनीवर आहेत, पावलं जमिनीला मागून टेकलेली आहेत. इथे आपण स्थिर झालो की मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. आता हा जो आकृतिबंध आहे, हा नांगराप्रमाणे दिसतो. दिसायला जरी सोपं वाटत असेल तरी करताना आपल्याला आपले लिमिटेशन जे आहेत ते कळतात. उलट चाल करताना आधी आपले हात खाली घ्यायचे सपोर्टसाठी, आणि मग पाठीचा एक एक मणका जमिनीला टेकवायचा. अगदी कंट्रोल मुवमेंट, कुठेही गडबड घाई न करता. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर येतात आणि ते नियंत्रित जमिनीवर. त्यानंतर विश्रांती. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया, कुठेही ओव्हर ट्राय नको. मी तुम्हाला गाईड करते, त्याप्रमाणे आधी करा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. थोडीशी पायाची मुवमेंट करा, म्हणजे थोडस सायकलिंग करून घेऊया, म्हणजे आपल्या नसा मोकळ्या होतील, जॉईंट्स मोकळे होतील. थोडेसे पाय वरती घ्या 30 डिग्री, आणि एकेका पायाने सायकलिंग करून घ्या. बरोबर. थोडस रिव्हर्स सायकलिंग पण करा. हं. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा. थोडेसे पाय खाली घ्या, विश्रांती. तर आता हळूहळू सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या. आपल्या हाताचा आधार द्या, सपोर्ट द्या, बरोबर कमरेच्या इथे. परफेक्ट, परफेक्ट, बरोबर. आता शक्य असेल तर थोडेसे पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा, आपली पावले जी आहेत ती. हा, बरोबर. छान. अमृताताई, छान. यथाशक्ती ठीक आहे, पण शिंदे सर तुमचं पण हे बरोबर आहे, तुमचा प्रयत्न खूपच छान आहे, परफेक्ट आहे. हळूहळू आपल्याला सवय होईल. ओके. अमृताताई, आता हात जे खाली आहेत ते बघा, डोक्याच्या दिशेने घेता येत आहेत का वरती? तुमच्यासाठी पण हे हा, ठीक आहे, ठीक आहे, सावकाश सावकाश. गळ्यावरती जर जास्त प्रेशर वाटत असेल तर तुम्ही ओव्हर ट्राय नका करू. ओके, छान. तुमचं खूप छान झालंय शिंदे सर. अर्ध हलासन म्हणतात तुम्ही, जे आता जी स्थिती घेतली आहे त्याला. परफेक्ट. सावकाश उलट चाल करा, हळूहळू.
दर्शनाताई तुम्ही पण हळूहळू उलट चाल करा. खाली घ्या. हाताचा सपोर्ट द्या. हा बरोबर, हा पाय घ्या वरती सर. घ्या अजून सरळ, अजून सरळ घ्या. म्हणजे डोक्याकडे न घेता थोडेसे मागे घ्या, मागे किंवा पुढे. हा हा बरोबर, हा आता बरोबर होतंय, बरोबर. बरोबर. आता हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीला. हा हा. सावकाश सावकाश. हा आणि येऊ द्या आता हळूहळू. पाठीचा एक एक मणका टेकवा जमिनीवर, सावकाश, तुमचा टाइम घ्या. हा. येऊ दे, हळूहळू खाली येऊ देत. पाहिजे असेल तर पुन्हा एकदा सपोर्ट द्या हाताचा तिकडे, कमरेच्या इथे. आणि हळूहळू खाली घ्या. हा, थोडंसं डोकं वर उचललं जाईल, सुरुवातीला उचलू देत, काही हरकत नाहीये. हा. परफेक्ट. बरोबर. सावकाश. रिलॅक्स. विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. थोडस हे ऍडव्हान्स आसन होतं, पण हे आसन खूप सर्वांग सुंदर आहे, म्हणून मी थोडासा प्रयत्न केला घेण्याचा. आता इथे याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता पद्मासन तुम्हाला शयन स्थितीमध्ये, म्हणजे ह्या पोस्चर मध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. जर पाय वर उचलले जात असतील गुडघे आणि मांड्या, तर मात्र पाय सरळ ठेवा. हा. बरोबर, छान. आता हे फ्लोटिंग आहे, म्हणजे या आसनामध्ये आपण पाण्यावर तरंगू शकतो, असं ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आणि आम्ही हा प्रयोग पण केला होता, तर खरंच तसं होतं. ही हातांची बोटं आपल्या कानाजवळ घ्यायची. आपलं डोकं हाताच्या आधाराने आधी सावकाश वर उचला, आणि मग टाळूचा भाग जमिनीला टेकवा. त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या मांडीवरती, हाताची कोपरं जमिनीला टेकवा. खांदे थोडेसे मागे खेचून घ्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा. म्हणजे बघा, गळ्यावरती आपण जे हलासन केलं त्यावेळेला गळ्यावरती जो प्रेशर होता, त्याच गळ्यावरती आता समोरच्या बाजूने ताण आहे. नॉर्मल श्वास चालू. छान, परफेक्ट. उलट चाल करताना पुन्हा हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे, आणि हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला. बरोबर. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. छान. आणि मग आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन घातलं ते सोडून द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता डोळे पिटून स्वस्थपणे पडून राहूया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपली दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग जमिनीकडे सैलसर सोडून दिलेला आहे. तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सगळे महत्वाचे जॉईंट्स अगदी रिलॅक्स होत आहेत, शिथिल होत आहेत. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करायचे आहेत मनानेच. तो भाग. पाठकड्यांमधले ते 30 मणके जमिनीकडे सैल सोडले. पोटातील महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल करून घेऊया, रिलॅक्स करूया. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स.
चेहरा शांत, डोळे अर्धत मिटलेले, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट आपलं जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आपल्या हातापायांच्या पोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. एक हलकासा खेच, पावलं जमिनीकडे ताणायचे, हात वरच्या बाजूने ताणायचे आणि अगदी सावकाश डाव्या दिशेला वळा आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी तुम्हाला जे शक्य आहे ते. डोळे मिटून दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण कपालभातीची आवर्तन. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये करूया कपालभातीची 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात फोर्सफुली सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 10 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेऊया. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा, असा हा माऊलींनी वर्णन केलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अ, उम आणि चंद्रबिंदी. ब्रह्मा, विष्णू, महेश. उत्पत्ती, स्थिती, लय, असा हा त्रिगुणात्मक, कालातीत, त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेता. डोळे अलगद मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर भ्रूमध्यामध्ये आपल्याला दिसतीये का हे पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला जे काही दिसेल ते पाहण्याचा प्रयत्न. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा गणेश रूपी ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करतोय. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन.
आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन येऊया. आणि हा संपूर्ण भाग शिथिल करण्यासाठी आकाराची जोड देऊया. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. श्वास सोडताना अचा उच्चार. अ. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार. जाणीव नाभीपासून कंठापर्यंत. ओ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. दोन्हीही हातांचे तळवे आता एकमेकांवर ठेवा. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवा आणि ती स्थिती जिथे आपला नाभी प्रदेश आहे किंवा आपला ओटीपोट आहे तिथे ठेवायचे. एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवलेला आहे आपल्या ओटीपोटाच्या इथे. करणार आहोत अ उ म एकत्रित. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते मस्तकापर्यंत असेल. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास म्हणून घ्या. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म. अ. अजून एका वरतून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वासाची गती संथ लयबद्ध. विचाराची गती कमी झालेली आहे. मन शांत झालेलं आहे. शरीर स्थिर झालेलं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतने पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर.
मनोमन आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन, समर्पण, नतमस्तक शरणागत भाव. हळूहळू कमरेत सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमंत्र, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी होत. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.